ट्रेन कितीची आहे ट्रेन? ट्रेन 6ची बी आहे 9ची बी आहे, दोन्ही पैकी कुठली 7ची पकडायची होती याला दादासोबत. कुणाला जर आत्ता जरी आला तरी त्याला भेट घेऊन जायला काय नाही. तो आत्ता जरी ते या फोन तर उचलला पाहिजे भाई. इथं आहे काय किती टाइम लागेल काय नाही. बंटी पक्के आणि दादा चालले ना गावाला. चला काय घेतले वफेल. मस्त रिक्षा येताना बसताना खात आहे बघा. किटकॅट्स आहे ते तिथेच खातात. इथे कसं जरा बसल्यावर मस्त रिक्षा पाय टेकता आणि मस्त किटकॅटचा वफेल खातात. ते तिकडेच आहेत. त्यांची अजून एकाची ऑर्डर नाही आली. 2 जण तिथेच खातात. तर चला आपण पण खाऊ मस्त किटकॅटचा वफेल. कशात तुम्ही आहे सर्व माहीत असेल. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे बाबाची पुण्यतिथी. इथं सर्व मांडले. इथं मम्मी काय मांडायचं अजून अजून आरती वगैरे सर्व करायचे. सकाळी सकाळी मस्त 10 वाजले. तुम्ही कितीला आलं? 9 वाजता आले. हे आमच्या पहिले आल्या. अजून इथं बाहेर तालपत्री टाकली. खुर्च्या पण लावायच्यात. बघा सर्व खुर्च्या लावायच्यात त्या वया काढून. इथं आपला स्नो मस्त या खुर्च्या तर साफ करायच्या तेव्हा दूर बसले. साफ करून सर्व लावायच्यात. ते पण गेट खोलायचं. इथं अजून तालपत्री टाकायचे. जगाच तिकडे काय चालू आहे? तिकडे काय चालू आहे? चल जायचं नाही आपल्याला बर्फच्या लादा गेला जायचं. कुठं? नानाच्या बरोबर का? खालती वाटतं. नानाच्या बरोबर नाही मग आपल्याला जायचं बर्फच्या लाद्या सोबत. हा बर्फच्या लादे पप्पा थंड ठेवायला बर्फ आणायला रिक्षा न्यायला लागेल ना. त्या बघायला लागेल. तर चल विचारू. चला जाऊया. तर चला काहीच आता आपल्याला जायचं मशरूम आणायला. गावात डेअरीमध्ये 5 पाकिट आणायचे त्याच्या मशरूमचे. तर चला जाऊ. मस्त आता गाडी घेतली. तर चला. तर चला काय 5 पाकिटा मशरूमची दिल्या आणल्या आणि अरे आणि इडली वडा आणलं मस्त. तर चला काय आता आणायचं आपल्याला बर्फ थंड्यासाठी. चालू चल. येते का? मला पण परशील खरंच येते. चालवतं का लौकिक? हा नको म्हणा. तुझ्या काहीचा भरोसा नाही. मी चालवतो दे. सोड. तर चला जाऊ आता. नाक्यावरती भेटेल बर्फ. तर चला. चला काही जस्ट चालू आहे बर्फ घ्यायला. काय बघा कितका बर्फ आहे. पूर्ण लादाच्या लाद आहेत. अजून तोडेल. स्कूटी पे बैठेगा क्या? स्कूटी पे बैठेगा? हाँ दे दो जल्दी. किती म्हणला देत? 1 2 3 4 5 7 8 समाधान हॉटेल. आता न्यायचं वांदो होते इतका बरं. ते बघा गाडीवरती न्यायचं. हे जे त्याला पैसे दे. आता हा बर्फ तोडेल आणि मग आपण गाडीवरती बसून न्यायचं थंड्यासाठी. जाम बर्फ. काही जस्ट घेतले बर्फ. 2 लाद्या आल्या छोट्या. तर चला यायला नाही आता ब्लॉग नाही काढत कारण आता न्यायचं इथं पाय लावा लागतील साईडून पॅन्टवरून. तर चला काहीच बर्फ टाकली टोपामध्ये. 3 बाटल्या इथे ठेवल्या. 2 फ्रीजमध्ये आहेत आणि इथं आता थोडंसा पाणी टाकायचा. मग मस्त आपण थंड होतील. तर आता लवकिक गेले पाण्याला. आता थोडंसं छोटं तुकडं करता मग फटाफट हे होतं वितलं. तर चला गाईस झाले मस्त ठेवून छोटे तुकडे केले नाही आणि मस्त सोडा थम्सअप फॅन्टा आणि स्प्राईट सगळं ठेवले. तर आता करीब 15-20 मिनटं तरी लागतील त्याला पूर्ण वितळायला. तर 15 मिनटामध्ये चिल होतील. मग नंतर सर्व करू सगळ्यांना. तर चला गाईस आता चालू हरिपाठ.
श्री सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु साकाराम बाबा महाराज, गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज, वैराग्य मूर्ती राजाराम बाबा महाराज, बाल गोपाल कृष्ण भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. काहीच 12 वाजलेत आणि जेवायची तयारी चालू आहे. इथं पुरे आहेत. हॅलो, तिथं भजी आहेत आणि इथं थंड प्यायला घेतले. ते जेवायला रांधले आहे तिथं भाजी आणि सर्व. आता इथं पुऱ्या बाकी आहेत आणि भजी. इकडे अजून पार्टी खोलायला घेतले. ते करते रे थंडा. चला जेवायची तयारी चालू आहे. चला काही 2:30 वाजले, सर्वजण जेवून झाले आणि आता आम्ही बसले जेवायला. डाल बटाटा नाही डाल पुऱ्या बाबू पुऱ्या जा अजून 2-3 आण मला मस्त श्रीखंड डाल. तर चला जेवून घेऊ. तर चला काही 4 वाजलेत आणि जस्ट बंटीचा कॉल आला होता. बंटी चालले गावाला आणि तो वाट बघतो दादाची. दादा गेले मॅच खेळायला. कधीपासून तो करीब 15-20 मिनटं झाली ते थांबले. तो दादा येतच नाही रे. सकाळपासून 11 वाजल्यापासून कॉल करतं. एक फोन पे नसले. आपली ट्रेन कितीची आहे? ट्रेन 6ची बी आहे 9ची बी आहे. दोन्ही पैकी कुठली 7ची पकडायची होती याला दादासोबत. कुणाला जर आत्ता जरी आला तरी त्याला भेट घेऊन जायला काय नाही. तो आत्ता जरी ते याही फोन तर उचलला पाहिजे भाई. इथं आहे काय किती टाइम लागेल काय नाही. बंटी पक्के आणि दादा चालले गावाला लग्नासाठी. मस्त मस्त मी विचार केला बरं कुणाला घेऊन जाईल. कुणाला मी सांगितलेलं पण आपल्याला जायचं आहे म्हणून. कधीपासून तो वाट बघतो भाई. पक्क्या पण आले. त्याचीच वाट लगेच जातील. मस्त सामान बिमान भरून रेडी ठेवले. सामान म्हणजे 2 कपडे परवा याल का लगेच. बरोबर लगेच. चला आता बघू कुणाला कधी येतं. त्याला काही 4:30 वाजलेत आणि का ना जायचं आपण दुकानला. चहा ठेवायचा कसं करायला. हा कितीला? कोणला किती आणायचं? 1/2 लिटर. मग त्याने सगळ्यांना चहा पण ठेवू ना. सगळी जेली का नाही पाहुणी? कोणी आपली घरचे आहेत. तर चला आता जाऊ डेअरीवरती दूध आणायचं जाण्याच्या पोळीला. तर चला काही जस्ट घेतले दूध. आता जायचं घरी आणि मग पोळीला द्यायचा. पिशवीन घे ना. तर चला जाऊ आता. इथूनच शॉर्टकट रस्ता आहे मस्त. घराच्या इथं निघतं तो पाठीमागा हायवे जातो. तर चला काय तिथे 7:30 वाजलेत आणि सर्व आटपले. सर्व पाहुणे वगैरे सर्व गेले. आता इथे शेकोटी लावले. शेकोटीमध्ये दूर केले कारण ज्या आता मच्छर जातील पुढच्या पण उचलायच्या होत्या त्या उचलून झाल्या. सर्व टोप वगैरे सर्व पॅक केलं मस्त पैकी. नेल्या नानाने. आता नाना गेले त्यांना सोडायला लौकिक झाला. इथं खुर्च्या सर्व पॅक केल्या. बघा 1, 2, 3 आणि खाली तालपत्री होती ती पण साफ केले. सर्व बोर्ड बीट सर्व काढून आणले आणि कांदा बटाटे आहेत तिकडे वरती आणि खुर्च्या साफ केल्या. तर चला आता थोड्या वेळाने आता चहा पिता. चला काय चहा झाली. येते हो तुला बनवता. बिस्किट आण ना गुड्डी. कायच बनवते का तुम्ही? तर ठेवले गुड्डीने आज चाय. बघू कसा लागतंय. गुड्डी बिस्किट पण आण. इच्छा खिडकी बिस्किट असेल बघ मारी. तर चला आता चाय पिऊन घेऊ. मस्त गुड्डीने मावली.
रात्रीचे 8 वाजलेत आणि जट्टीचा कॉल होता तो चल जाऊ काहीतरी खायला. आता कुठं जायचं? कुठं? लोढा लेक्चर. तर चला जाऊ. अरे हो नाही मला वाटलं मोमो नेशनला. तर चला जाऊ. ट्रॉफिक नसली तर बरी. तुला काही जस्ट चला वॉफेल खायला जास्त का मागवले. खायचं काम करतो फक्त. बघायचं वॉफेलच आता दिले ऑर्डर फटाफट आता खाऊ. चला काही घेतले वॉफेल. मस्त रिक्षा येताना बसताना खात आहे बघा. किटकॅटचं आहे ते तिथेच खातं. इथे कसं जरा बसल्यावर मस्त रिक्षा पाय टेकता आणि मस्त किटकॅटचं वॉफेल खातात. ते तिकडेच आहेत. त्यांची अजून एकाची ऑर्डर नाही आली. 2 जण तिथेच खातात. तर चला आपण पण खाऊ मस्त किटकॅटचा वॉफेल. चला काही जस्ट आलो घरी. खूप खाला. तर चला जोन बनेगा डोन. टिकलीला टिकलीला तरी मस्त टिकी लावले. तर चला जाऊ आता घरात. चला काही जस्ट घेतले जेवण. सकाळ्यांचाच म्हणजे डाल आणि चण्याची भाजी. मी करीब 5-6 पुऱ्या खाल्या असतील सकाळी. आणि मी पण घेतले पापड. तर चला आपण पण घेऊ जेवण. मस्त चण्याची भाजी आणि मी पण पापड. तर चला जेऊ. तर चला काही आजचा ब्लॉग इथे चेंज करतोय. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.